भटके कुत्रे हा आपल्या देशात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. म्हणजे एक तरी माणूस असा असेल का, की ज्याला या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सहन करावा लागलेला नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, की केवळ माणसांनाच या भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो, ते माणसांना चावतात किंवा त्यांचे बळी घेतात असं नाही, तर एका जंगली प्राण्याची अख्खी प्रजात या भटक्या कुत्र्यांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे पुण्यात अलीकडेच एक असा विचित्र प्रकार घडला, की लांडगा आणि कुत्रा यांच्या संकरातून एक वेगळाच प्राणी जन्माला आला. त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये खळबळ उडाली. आधीच दुर्मिळ असलेल्या या लांडग्याच्या मुळावर उठलेला हा प्रकार नेमका काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत बोलबिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये. नमस्कार, मी अनंत सोनवणे. आपल्या भारतामध्ये लांडग्याच्या प्रामुख्याने 2 प्रजाती आहेत. एक हिमालयीन वुल्फ आणि एक इंडियन ग्रे वुल्फ. आज आपण बोलणार आहोत या इंडियन ग्रे वुल्फबद्दल. मराठीमध्ये आपण सगळ्यांना लांडगा असाच शब्दप्रयोग करतो. आता हा लांडगा जो आहे इंडियन ग्रे वुल्फ हा इतका महत्त्वाचा का आहे, की ज्याच्यावर आज आपण एपिसोड करतो आहोत. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, की या लांडग्यांच्या DNA चं जेव्हा ॲनालिसिस केलं गेलं, विश्लेषण केलं गेलं, त्यावेळी असं लक्षात आलं, की इंडियन ग्रे वुल्फ ही जगभरातल्या लांडग्यांच्या प्रजातीमधली सगळ्यात जुन्या प्रजातींपैकी एक आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या नावाची एक जागतिक संस्था आहे आणि ही संस्था काय करते, की जगभरातल्या वन्यजीवांचं वर्गीकरण करते त्यांना असलेल्या धोक्याच्या प्रमाणानुसार. अगदी अलीकडे म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये या IUCNने काय केलं, की आपला हा जो इंडियन ग्रे वुल्फ आहे, त्याला वल्नरेबल या कॅटेगरीमध्ये टाकलं. वल्नरेबल म्हणजे असुरक्षित. हा लांडगा असुरक्षित आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झालं. या लांडग्याचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची संख्या अत्यंत कमी आहे. म्हणजे भारतामध्ये एका अंदाजानुसार मी सांगतो आहे, इंडियन ग्रे वुल्फची संख्या ही साधारण 3000 च्या आसपास आहे. म्हणजे जितके वाघ आपल्याकडे आहेत, त्याच संख्येच्या आसपास या लांडग्यांची संख्यासुद्धा आहे. आणि महाराष्ट्रात फक्त 400 लांडगे आहेत. याच्यावरून सुद्धा आपल्याला अंदाज येईल, की लांडगा हा प्राणी आपल्या दृष्टीने महाराष्ट्राच्या, भारताच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे आणि किती दुर्मिळ आहे. या लांडग्याचं वैशिष्ट्य म्हणजे वाघासारखा तो गर्द जंगलात राहत नाही. त्याचा अधिवास जो आहे तो प्रामुख्याने मोकळ्या माळरानांवर आहे, झुडपी जंगलांमध्ये आहे किंवा शेतीच्या बाजूला जर काही मोकळी जमीन असेल, तर तिथे तो राहणं पसंत करतो. आपल्याकडे महाराष्ट्रात दख्खनचं पठार जे आहे, ते या लांडग्याचं माहेरघर आहे. इथे आपल्याला चांगल्यापैकी प्रमाणावर हा लांडगा पाहायला मिळतो. आपल्याकडे विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल तिथे काही प्रमाणावर आहे. परंतु अहिल्यानगरमध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर, दौंड, सासवड अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला हा लांडगा नक्की पाहायला मिळेल. याचं मुख्य अन्न जे आहे ते लहान-लहान प्राण्यांची शिकार करून खाणं. कळपाने राहतो हा लांडगा. 2 किंवा 4 किंवा 5 अशा पद्धतीची संख्या असते आणि कळपाने राहून तो लहान प्राण्यांची शिकार करून खातो. दख्खनच्या पठारावर काय होतंय, की या लांडग्याला काही स्पर्धक आहेत. या स्पर्धकांपैकी प्रमुख म्हणजे बिबट्या. अर्थातच आपल्याला माहिती आहे, की पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. तशीच ती दख्खनच्या पठारावर सुद्धा आहे आणि त्यामुळे लांडग्याला त्यांच्याशी अन्न मिळवण्यासाठी स्पर्धा करावी लागते. तरच आहेतच. पण याहीपेक्षा एक वेगळा स्पर्धक त्यांच्या वाटेला दुर्दैवानं आला आहे आणि तो म्हणजे भटके कुत्रे. हे भटके कुत्रे जे आहेत ते रानोमाळ भटकत असतात आणि कुठेतरी सश्याची शिकार कर किंवा चिंकाऱ्याचं पिल्लू एखादं उचल, हे सगळे उद्योग ते करतात आणि त्यावेळी त्यांचा आणि या लांडग्यांचा संघर्ष होतो. भक्ष्य पकडण्याच्या निमित्ताने हे दोघंजणं समोरासमोर येतात. भक्ष्य मिळवण्यासाठी लांडगा आणि कुत्रा यांच्यामध्ये असलेली स्पर्धा एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित राहत नाही. याच्याही पुढे जाऊन कुत्र्यांमुळे लांडग्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे आजार पसरतात आणि ते अत्यंत जीवघेणे असतात. हा सगळ्यात मोठा धोका आहे. उदाहरणार्थ रेबीज किंवा CDV नावाचा एक आजार आहे, कनाइन डिस्टेंपर व्हायरस नावाचा. तर या दोघांपैकी कुठलाही आजार जर भटक्या कुत्र्यांच्या मार्फत लांडग्यांमध्ये पसरला, तर लांडग्यांचे अख्खे कळपच्या कळप मरून जातात. तुम्हाला माहिती असेल माणसामध्ये सुद्धा जर रेबीज झाला कुत्र्याच्या चावण्यामुळे आणि त्याच्यावर योग्य उपचार झाले नाहीत, तर माणूस दगावतो.
तेच नेमकं या लांडग्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. ग्रासलँड ट्रस्ट नावाची एक स्वयंसेवी संस्था पुणे जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम करते आहे या लांडग्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांनी असं सिद्ध केलेलं आहे, की या भटक्या कुत्र्यांच्या संसर्गामुळे, त्यांच्यामुळे झालेल्या संसर्गामुळे लांडग्यांचे अख्खे कळपच्या कळप मरून गेलेले आहेत. त्याच्यावरच्या त्याच्यावरचं डॉक्युमेंटेशन तुम्ही पाहू शकता. त्यामुळे लांडग्यांना कुत्र्यांपासून धोका आहे, हा दुसरा एक मुद्दा या ठिकाणी स्पष्ट होतो. पण याहीपेक्षा एक खूप मोठा धोका आहे. तो धोका अलीकडेच म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये पहिल्यांदा काही पर्यटकांच्या लक्षात आला. झालं असं, की इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातला जो इंदापूर तालुका आहे, त्याच्यामध्ये कडबनवाडी नावाचं एक जागा आहे आणि त्या जागी जेव्हा काही पर्यटक या लांडग्यांचं चित्रीकरण करत होते, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की एक लांडगा आणि एक कुत्रा यांचा संकर सुरू आहे, त्यांचं मिलन सुरू आहे. हे काही कॉमन दृश्य नाही किंवा ही नैसर्गिकसुद्धा नाही. त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ही जी ध्वनिचित्रफित होती, हा जो व्हिडिओ होता, तो वेगानं व्हायरल झाला. पुढे काय झालं, की या संकरातून आत्ता अलीकडे म्हणजे मार्च 2026 मध्ये पिल्लं झालेली पाहायला मिळाली. आता ही पिल्लं जी आहेत ती कोणाची आहेत? म्हणजे त्यांना लांडगा म्हणायचं की कुत्रा म्हणायचं? हा प्राणी नेमका काय? हे सुद्धा आजतागत कुणाला माहिती नाही आणि त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. याच्या आधीसुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ 2013-14 मध्ये ग्रासलँड ट्रस्टच्या अभ्यासकांनी बारामतीमध्ये हा प्रकार पहिल्यांदा उघडकीला आणला. झालं असं, की ग्रासलँड ट्रस्टचे हे सदस्य एका कळपाचा अभ्यास करत होते बारामतीमध्ये. 4 जणांचा कळप होता, 4 लांडग्यांचा आणि त्यांच्या असं लक्षात आलं, की एक लांडगा काहीतरी वेगळा दिसतोय. वेगळा म्हणजे काय? तर हा लांडगा जो होता तो तपकिरी रंगाचा दिसत होता. आता इंडियन ग्रे वुल्फ ही प्रजात जी आहे, त्याच्यामध्ये काय होतं, की हा जो लांडगा असतो तो आपल्याकडचा जर्मन शेफर्ड जो कुत्रा आहे, त्याच्यासारखा साधारण दिसतो. जर्मन शेफर्ड आकाराने स्थूल असतो. हा मात्र जरा स्लिक आणि सडपातळ असा असतो. मात्र रंग राखाडी रंगाचा असा त्याचा तो रंग असतो. मात्र इथं काय झालं, की या चौघांपैकी एक लांडगा हा तपकिरी रंगाचा होता. हे काही कॉमन नव्हतं. त्यामुळे त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं आणि त्याच्यामध्ये अधिक संशोधन करावं असं या ट्रस्टच्या लोकांना वाटलं. त्यांनी संशोधन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की नाशिक, धुळे, गोंदिया अशा ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे वेगळे लांडगे पाहण्यात आलेले आहेत. आणि मग हे लांडगे म्हणजे नेमकं काय? हे वेगळे का झाले? यांच्यामध्ये काही जनुकीय बदल झालेत का? हे तपासणं गरजेचं होतं. आणि ते तपासायचं तर त्यांच्या DNA नमुने आवश्यक होते आणि मग हे नमुने मिळवण्यासाठी यांनी काय केलं, की या लांडग्यांवर लक्ष ठेवलं जे वेगळ्या प्रकारचे लांडगे होते. त्यांची विष्ठा गोळा केली. ते जिथे कुठे बसत असत किंवा खेळत असत अशा ठिकाणी त्यांचे सांडलेले केस गोळा केले आणि ते बंगलोरला NCBS नावाची एक संस्था आहे, जिथे DNA टेस्टिंग केलं जातं. तर त्यांच्याकडे हे सगळे नमुने पाठवले गेले विष्ठेचे आणि केसांचे आणि जेव्हा त्यांचा अभ्यास करण्यात आला, तेव्हा लक्षात आलं, की लांडगा आणि कुत्रा यांच्या संकरातून निर्माण झालेला हा निराळाच प्राणी आहे. 2013-14ला पहिली ही घटना ग्रासलँड ट्रस्टच्या सदस्यांनी उघडकीला आणली. त्यानंतर आता ऑक्टोबर 2025 मध्ये लांडगा आणि कुत्रा यांचं मिलन होताना लोकांनी पाहिलं आणि मार्च 2026 मध्ये पिल्लं झालेली सुद्धा दिसतायत. असं नेमकं का होतं? लांडगा आणि कुत्रा यांचं संकर का होतोय? यामागची जेव्हा कारणमीमांसा आपण विचार करायला लागतो, तेव्हा प्रामुख्याने 2-3 कारणं लक्षामध्ये येतात. एक म्हणजे माणसांची संख्या गेल्या काही काळामध्ये प्रचंड वेगाने वाढत गेली, लोकवस्ती वाढत गेली. त्याबरोबर कचरासुद्धा वाढत गेला आणि या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यात आपण पूर्णपणे अपयशी ठरलो. कचरा वाढला तसा भटक्या कुत्र्यांची संख्यासुद्धा वाढत गेली. त्यांना आटोक्यात कसं ठेवायचं याचं काही निश्चित धोरण आखण्यात सुद्धा आपण अपयशी ठरलो. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या कायम वाढत राहील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लांडग्यांचा जो अधिवास आहे, तो तुटक होत गेला. शहरीकरण होत गेलं, डेव्हलपमेंट होत गेली आणि त्यामुळे लांडग्यांचा अधिवास तुटक होत गेला. त्यांना जोडणारे पॅचेस राहिले नाहीत आणि त्यामुळे एका अधिवासात राहिलेले लांडगे एवढीच त्यांची संख्या मर्यादित राहिली. मग अशा वेळी काय होतं, की त्यांना मिलनासाठी जोडीदार मिळत नाही आणि त्यावेळी मग श्वानकुळातले ते असल्यामुळे भटक्या कुत्र्यांबरोबर त्यांचा संकर होण्याचे जे काही प्रकार आहेत ते काही ठिकाणी घडल्याचं दिसतं. आता तुम्ही म्हणाल, की हे होतंय त्याने काय होणार आहे? त्याची आपण चिंता का करायची? तर तसं नाही.
लक्षात घ्या, की जेव्हा आपण 2 रंग एकमेकांमध्ये मिसळतो, तेव्हा त्या दोन्ही रंगांचे मूळ गुणधर्म असतात, ते नाहीसे होतात आणि एक तिसराच रंग तयार होतो. इथे सुद्धा तेच होतंय. लांडगा आणि कुत्रा ह्या 2 वेगळ्या प्रजाती आहेत आणि त्यांचा जेव्हा संकर होतो, तेव्हा विशेषतः लांडगा खूप महत्त्वाचा आहे. तो किती दुर्मिळ आहे मी तुम्हाला सांगितलंय. तर या लांडग्याच्या चं जे आहे ते पुसट होत जातात आणि मग त्यामुळे तो जीन पूल हळू नष्ट होत जातोय आणि एक दिवस असा येईल, की अत्यंत जगामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेला आपला हा जो भारतीय लांडगा आहे, तो एक दिवशी पूर्णपणे नाहीसा होईल. हा सगळ्यात मोठा धोका या भटक्या कुत्र्यांबरोबर झालेल्या संकरातून निर्माण झालेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपल्या लक्षात आलं असेल, की समस्या किती गंभीर आहे. पण आता या समस्येवर उपाय काय? मला वाटतं 1-2 उपाय त्याच्यावर करता येण्यासारखे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माळरानांना संरक्षण द्यायला पाहिजे. आपली एक मानसिकता झालेली आहे, की माळरान म्हणजे पडीक जमीन. तसं नाही. माळरान ही एक स्वतंत्र इकॉलॉजी आहे. तिथे कीटकांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत, अगदी बिबट्यापर्यंत अनेक वन्यजीव गुण्यागोविंदाने राहतात. कारण त्यांचा तो अधिवास आहे. म्हणून माळरान हे वाचवलं पाहिजे. त्याचबरोबर लांडग्यांनासुद्धा स्वतंत्ररित्या संरक्षण देणं आवश्यक आहे. जसं आपण वाघ असेल, सिंह असेल, हत्ती असेल, या सगळ्या प्राण्यांना ज्या पद्धतीने संरक्षित केलेलं आहे, तसं लांडगासुद्धा संरक्षित झाला पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला हवा. आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनसुद्धा आपण अजून त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. एका बाजूला भटके कुत्रे माणसांना चावतायत, माणसांचे बळी जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला वन्यजीवसुद्धा या भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटलेले नाहीत. म्हणजे देशभरातला सगळा जर तुम्ही आढावा घेतलात, तर तिकडे हिमालयात ब्राऊन बेअर असेल किंवा अगदी आपला स्नो लेपर्ड असेल, त्यांच्या मागेसुद्धा हे भटके कुत्रे लागलेले दिसतात. तुम्ही राजस्थानात जा, तिकडे चिंकारा असेल, काळवीट असेल, त्यांची शिकार करताना ते दिसतात. मालढोक हा पक्षी आपल्या देशामध्ये अत्यंत दुर्मिळ झालेला आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच पक्षी उरलेले आहेत आणि हे भटके कुत्रे या मालढोक पक्ष्यांची पिल्लं खातात, त्यांची अंडी खातात. हे अगदी पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. कोकणात जाऊन तुम्ही पहा, समुद्री कासवं खूप लांबचा प्रवास करून इथं अंडी घालायला येतात आणि त्यावेळी हे भटके कुत्रे जाऊन तिकडची अंडी खात आहेत, कासवाची पिल्लं खात आहेत. तुम्ही भारतातल्या कुठल्याही अभयारण्यामध्ये जा, अगदी टायगर प्रोजेक्टमध्ये जा किंवा सँक्च्युरीमध्ये जा, तुमच्या असं लक्षात येईल की हे भटके कुत्रे जंगलाच्या आतमध्ये जाऊन तिकडच्या प्राण्यांची शिकार करतायत. काही वेळेला जे मांसभक्षी प्राणी आहेत जंगलातले, ते या कुत्र्यांची शिकार करताना दिसतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये व्हायरस पसरण्याचा धोका आहे. तर असा सर्वांगीण विचार जर केला तर लक्षात येतं की भटके कुत्रे हे केवळ माणसासाठी नाही, तर आपल्या वन्यजीवांसाठी सुद्धा अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांचा कायमचा बंदोबस्त करणं खूप गरजेचं आहे. आता शेवटचा प्रश्न अनुत्तरित राहतो, की लांडगा आणि कुत्र्याचा संकर तर झालेला आपल्याला दिसतोय, अनेक ठिकाणी ते झाल्याचं दिसतंय. मग या संकरातून निर्माण झालेल्या प्राण्याचं काय करायचं? याचं उत्तर काय? आत्ताच्या घडीला कुणाकडेही याचं उत्तर आहे असं दिसत नाही. कुणीही याच्यावर काही बोलताना दिसत नाही. मला वाटतं या प्राण्यांना पकडायला हवं, त्यांचा अभ्यास करायला हवा. तो प्राणी नेमका काय आहे? तो लांडगा आहे की कुत्रा आहे की आणखी तिसरा कुठला प्राणी आहे? याचा अभ्यास करायला हवा आणि गरज पडली तर निर्दयीपणे त्यांना ठारसुद्धा मारायला हवं. कारण आपल्या इंडियन ग्रे वुल्फचा जो जीन पूल आहे, तो कायम राहिला पाहिजे, तरच ही प्रजाती टिकेल. आपला इंडियन ग्रे वुल्फ हा माळरानावरचा राजा आहे. या राजाला जगवायचं असेल तर अशा प्रकारच्या काही ड्रास्टिक टोकाच्या स्टेप्स घेणं खूप आवश्यक आहे. मला असं वाटतं धोरणकर्त्यांनी याच्यावर थोडासा विचार करायला पाहिजे आणि आम्ही जे आपण सामान्य वन्यजीव प्रेमी आहोत, त्यांनी याच्यासाठी आपल्या जनमताचा रेटा लावायला पाहिजे. धोक्यात आलेल्या लांडग्याची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि त्या व्यतिरिक्त जंगल स्टोरीजमध्ये अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.